हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये जिचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा जो ब्लॉग आहे तो कशाचा आहे. तर मी केलेली आहे उन्हाळा कामसाठी सुरुवात. मग आता म्हटलं चला, पहिला आयटम जो आहे तो बनवूयात उडदाचे पापड. तर त्या उडदाचे पापड कसे बनवायचे आहेत ना, त्याची पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर छोट्या छोट्याशा ट्रिक आहेत जेणेकरून पापड छान होतात. तर आपले जे पापड आहे ना, तर लालसर पडत नाही आणि खवूट असं दमट वास सुटत नाही. त्यामुळं तर ह्या ज्या छोट्याशा ट्रिक आहे ना, तर नक्की लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला ना त्या उपयोगात पडतील. तर चला, आपण बनवूयात पापड. आता मी सुरुवात करते पापड बनवण्यासाठी. पीठ वगैरे कसं काही मळायचं आहे, किती प्रमाण घ्यायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर चला ताईंनो, मी इथं घेत होते पीठ मळण्यासाठी पापडचं. आणि हा जो काय होता आटा, मी तो डीमार्टमधून जेव्हा शॉपिंग केली होती त्यावेळेसच आणला होता. आणि प्रत्येक संडेला 2-3 संडे गेले की आपण करूयात म्हणून. बट आज आमच्या घरी पाहुणे येणार होते आणि त्यांचं कॅन्सल झालं. तर म्हटलं चला, लवकर आवरलेलं आहे ना आज संडे असून, तर मग आपण हेच काम करून घेऊया. तर इथं मी ना 2 ग्लास पाणी घेतलं होतं. आणि जर मोठा ग्लास असेल तर तुम्ही तो एकच ग्लास पाणी घेतलं तरी चाललं, कारण की जुने जे ग्लास होते ते खूप मोठे मोठे असायचे. आणि आत्ताचा जो आहे माझा तो छोटाच आहे. तर मी इथे ना रामबंधूचं आटा घेतलेला होता उडदाच्या पापडासाठी. आणि तिथे ना व्हरायटीज पण होत्या, मुगाचे वगैरे पण होते. बट कुणी कुणी असं म्हणतं की मुगाचे पापड जे आहेत ते असे लालसर उठतात जास्त दिवस ठेवल्यावरती. तर मग म्हटलं नकोच ते मुगाचे, आणि ते मुगाचे जास्त काही आवडत पण नाही, यांना लागतात तर उडदाचेच पापड लागतात. तर मग मी ते 1 किलोचं जे पॅकेट होता तर तो डायरेक्टली घेतलेला आहे, कट करून परत एक टाकून घेतलेला आहे मी. आणि आता झालं काय, मी सांगते तुम्हाला की ज्यावेळेस आपण विकत पीठ आणतो ना, तर पीठ लावायला राहतच नाही आपल्याला, कारण की ऑलरेडी याच्यामध्ये ना मसाला वगैरे सगळं ऍड केलेलं असतं. तर मग मी तुम्हाला पुढे आहे ना एक ट्रिक शिकवते, तर त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा बरं का, तर ती ट्रिक तुम्हाला समजेल मी पुढं काय जुगाड केलेलं आहे. तर पाणी आहे ना मी इथे कोमट करून घेतलं होतं आणि ते लवकर कोमट होऊन गेलं, कारण की माझ्याकडून फुल गॅस राहिला. तर त्यामुळं मग म्हटलं चला, आणि थोडंसं गरम गरमच होतं ते पाणी. तर मग मी काय केलं की ते जसं लागल तसं तसं पिठात आहे ना पाणी ओतून दिले, कारण की आपल्याला थोडं घट्ट पीठ मळायचंय, तरच पापड छान लागतात. पातळ जर केलं तर पापड इकडच्या तिकडं चपातीसारखे होतात, डायरेक्ट भारताचा नकाशा होता. तर मग म्हटलं चला, आपल्याला करायचंय तर नीटनाटकं करायचंय. आणि ना मी ज्यावेळेस पापडचं पीठ वगैरे मळत होते ना, अक्षरशः खरंच सांगते, मला ना माझ्या मम्मीची आठवण येत होती. आणि मी प्रत्येक एक एक गोष्ट आठवत होते की ती कसं करायची, आणि त्याच पद्धतीने मी करत होते. कारण की तिने आहे ना असं कोणत्या गोष्टीत असं अडाणी ठेवलेलं नाही. हा फक्त मी एकदा आहे ना तिला फोन करून आहे ना कन्फर्म करत असते ताईंनो, की मम्मी असं असं प्रमाण काय एकदा सांग. आणि ते जर डोक्यात ठेवलं, परत मग विचारायची पण गरज पडत नाही, कारण की ह्या गोष्टी कशा आपण रेग्युलर करत नाही. मग म्हटलं चला, आणि मी ना 3 वर्षात पहिल्यांदा पापड बनवलेले आहेत ताईंनो, कारण की सगळ्या गोष्टी मला आयत्याच येतात मम्मीकडून. पण मग ह्यावेळेस म्हटलं की आपण पण कधी शिकणार आहे ना, आपण पण शिकलं पाहिजे ह्या गोष्टी, कारण की आपण कोणत्या गोष्टीत अडाणीचं राहिलं नाही पाहिजे. मग इथं मी पटपट असं मळायला घेतलेलं आहे. आणि ती बोलली होती की फोन करून की तू काय करू नकोस, मी पापड वगैरे बनवून देईन. पप्पा पण बोलले होते, पण म्हटलं नको, चला, तिला पण एकटीलाच लाटायचे आहेत आणि मला असं पण संडे असल्यावरती दिवस जात नाही लवकर बरं का, काम वगैरे असतात भरपूरसे. पण मग ते काम दिवसभर टाइमपास करत बसायला लागतो त्या कामांमध्ये. तो म्हटलं चला, आपण हे बनवू पण आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करतो. तर इथे ना मस्त घट्ट मळून घेतलं मी. पीठ चांगलं रगडून रगडून मळायचे, तरच पापड छान लागतात. आणि त्याला आहे ना तेल लावून घ्यायचं ताईने. त्या पिठाला आहे ना चांगलं सगळीकडून तेल लावलं की ते पीठ जे आहे ते मग मस्त आहे ना असं नरम पडतं नंतर. तर आता जुगाड मी काय केलाय, आता गंमत ऐका. इथे मुगाची डाळ जी असते आपली घरात, तर ती घेतली आणि मिक्सरमध्ये दळायचं काम चालू आहे. आता ती काय पिठाची गिरणी नाहीये, जेणेकरून की खूप जास्त बारीक पीठ दळल्या जाईल. तर तसं होतं. म्हटलं आता काही ऑप्शन नाही आपल्याकडं, पीठ लावायला काय लावणार आहे आपण, मळलं तर आहे सगळ्या गोष्टी. मग म्हटलं चला, आणि त्यात आहे ना माझ्याकडे आहे ना जी काही आपली पीठ चाळायची बारीक चाळणी असते ना सुजीची, तर ती पण नव्हती माझ्याकडे घरात, कारण की आमचं सामान सगळं गावाकडे होतं. तर त्यामुळे ते सामान म्हणजे ते तिकडेच राहून गेलं. आणि मी काय केलं, चहा पत्तीची जी गाळणी असती, तर त्याने कार्यक्रम केला होता. मी खूप वेळ खेळत बसली आणि नेमकी मग हे आल्याच्या नंतर हे मला म्हटले चल मी तुला आणून देतो, म्हणजे तुझं काम सुरू होऊन जाईल. तर इथे मी ज्या काही लाटा केलेल्या आहेत पापडच्या,
तर त्या माझ्या मम्मीच्या पद्धतीने केले आहे. आणि ही जर ट्रिक वापरली ना तर पटकन असे पापड होतात आणि एकसारखी लाटली. तर पीठ जो आहे गोळा तर तो चांगला मऊ करून घ्यायचा आणि ना तुम्ही ना ते कुटू पण शकतात बरं का. ते पीठ आधी जे असतं ते तर तुम्ही कुटून घ्या किंवा डायरेक्टली तुम्ही मिक्सरमध्ये ना थोडं थोडं जास्त तेल टाकून जर दळून काढलं बाबा तरी पण ते पीठ आहे ना मऊ होतं. म्हणजे सगळा मसाला जो आहे तो हे होतो. पण मी काहीही पीठ कुटलेलं नाहीये किंवा दळलेलं नाही, डायरेक्टली सुरुवात केली कारण की माझं पीठ जरा मऊच झालं होतं गरम पाण्यामुळे. तर असं मस्त असे गोल गोल हे करून घ्यायचे आपल्याला गोळे आणि त्याच्यानंतर मस्त लांबसर असं त्याला वळत जायचं. जसे की आपण शेंगुळे वगैरे वळतो तसं थोडंसं जाडसर. आणि बघू शकता तुम्ही इथे की लाट्या एकसारख्या होतात ताईंनो. पूर्ण हे गोल करून ते करायचं आणि चाकूने मस्तपैकी कट करायचं आणि ते पण थोडंसं चांगलं रगडून घेतलं की पापड जे आहे ना ते कुरकुरीत छान असे लागतात खायला. तर मग माझं इथे काम चालू होतं आणि ना कॅमेरा थोडासा तिरका झालेला आहे ताईंनो, कारण की मी एकटी शूट करायचं म्हटलं की थोडासा असा प्रॉब्लेम येतो. मी दुसरावाला स्टँड लावला होता कारण की तो दुसरावाला मोठावाला स्टँड होता तर तो दुसऱ्या रूम मध्ये होता आणि हे झोपलेले होते. तर म्हटलं नको डिस्टर्ब करायला, आज सुट्टीचा दिवस असला की मग आपण पण त्रास द्यायला नको म्हटलं. तर मग इथे मी मळायचं काम चालू होतं आणि मी चेक करत होते कॅमेरा चालू आहे की नाही बाबा. तर मग ते बघितलं तर होता चालू आणि व्हॉइस ओव्हर नंतर म्हटलं देऊयात आपण, कारण की कसं होतं ना एकटीने लाटायचं. आणि ही जी साडी आहे तर ती स्वच्छ साडी आहे ताईंनो. एखाद्या म्हणलं की तुम्ही साडीवर टाकलं किंवा काय, जर तुमच्याकडे व्हाईट कलरचा कागद असेल ट्रान्सपरंट जे की कुरडाई वगैरे त्यासाठी वापरतात तर तुम्ही ते पण वापरू शकतात. तर बघू शकता इथे मी लाट्या कट करून घेत होते आणि चाकूला थोडंसं जास्त तेल लावलं की तो जो चाकू आहे ना तो पण चिटकत नाही त्या पिठाला. आणि तुम्हाला एक गंमत सांगते, मला आणि माझ्या पप्पांना आहे ना हे उडदाच्या पापडचं कच्चं पीठ खायला खूप जास्त आवडतं. आणि मला आहे ना ते लाट्या करतानाच आहे ना आठवण येत होती की नाही का आम्ही दोघं त्या गोष्टीसाठी खूप एक्साइटेड असायचो की पापडचं पीठ मळलं की आम्हाला कधी लाटे खायला भेटते तेल लावून. खूप छान लागतं आणि मला पण खूप जास्त आवडतं कारण की माझ्या आणि माझ्या पप्पांच्या सवयी दोघांच्याही खूप जास्त प्रमाणात सेम सेम आहेत. कारण की मम्मीच्या आणि माझ्या नाही, बट माझ्या आणि पप्पांच्या खूप जास्त सेम आहेत. मम्मी आणि माझ्या दादाच्या सेम आहेत. तर इथे पटकन अशा लाट्या कट करून घेतल्या आणि माझे ना ऑलरेडी निम्मे पापड झाले होते ताईंनो. आणि मी 2 तासामध्ये 150 पापड माझे लाटून झाले होते. तर मग बघू शकतात किती पटपट असे लाटले असतील मी, कारण की ह्या लाट्या वगैरे जर केल्या तर खूप सोपं असं काम जातं. थोडंसं आहे ना जास्त तेल टाकून ठेवायचं लाट्यांना, मग त्या लाट्या पण एकाला एक चिटकत नाही आणि सुकत नाहीत, म्हणजे पटकन अशा लांबल्या जातात. आणि थोड्या रगडून जर लाटलं तर मग कार्यक्रमच संपला. काल तर मी ना खूप जास्त प्रमाणात पापड रगडून लाटले आहेत, पण आज असे हात झालेत की संध्याकाळी काही नाही वाटलं, पण दुसऱ्या दिवशी ना चपात्या वगैरे लाटताना एवढे हात दुखतायत की तुफानच बस, सांगू शकत नाही मी तुम्हाला. बरं म्हटलं चला आता ह्या पण गोष्टी शिकण्याच्या गरजेच्या आहेत. आता हे उन्हाळा कामामधली ही पहिली गोष्ट मी केली होती. आणि पापड जो आहे तर असं म्हणतात की ट्रान्सपरंट, इकडचा माणूस तिकडचं दिसलं पाहिजे, असं एवढा ट्रान्सपरंट पाहिजे. आणि त्याच पद्धतीने मी पण चेक करत असते, कारण की जी काही मम्मीने सवय लावलेली आहे तर तीच सवय आपण लावायची. आणि कधी पण कसं असतं ना, काही गोष्टी आपण शिकल्या ना तर त्या आपल्या पण पुढं फायदेशीर राहतात. त्यामुळं मग मला खूप जास्त गोष्टी आवडतात शिकून घ्यायला. कुणी असो, मम्मीच नाही कुणी पण, माझे नणंद वगैरे असो, त्यांच्याकडून मी भरपूरशा गोष्टी शिकत असते आणि त्या ट्राय केल्या की मग त्या चुकत नाही, ज्यावेळेस आपल्याला माहिती असतं बाबा कसं काय करायचं आहे. आणि एवढ्या 2-2.5 वर्षात तर खूप जास्त गोष्टी मी शिकलेल्या आहेत ताईंनो, कारण की मग चुकल्या जात नाहीत आणि सगळ्या गोष्टी होतात. तर पटपट असे पापड लाटले आणि म्हटलं चला आजचा दिवस येतो, काही सुट्टी द्यायची नाही झोपायला. तर मग पटपट काम चालू होतं माझं. आणि ही जी साडी वगैरे सगळे स्वच्छ वगैरे धुवून घ्यायची आणि ना ताईंना थोडेसे वाकडे व्हायला लागले पापड, पटकन असे काढून घ्यायचे आणि थोडंसं कवळवून द्यायचं त्यांना. मी काय ते शेवटला घेतलं नाही माझे किती पापड झाले वगैरे, फक्त शूट घ्यायचं माझ्याकडून राहिला आणि एडिटिंगच्या वेळेस माझ्या लक्षात आलं ती गोष्ट. तर चला असू द्यात, मग आता काय करणार आहे ना आपण, नाही लक्षात राहिले तर. आणि थोडंसं कवळवून द्यायचं जेणेकरून आपले पापड जे आहेत ते खऊट वगैरे होत नाहीत उन्हात पापड. आणि जास्त वेळ जर तुम्ही उन्हात ठेवले तर त्या पापडांचा भुगा होतो, फुटतात पण. त्यामुळं एकदम नॉर्मली थोडेसे कडक होसर ठेवायचे आहेत. अगदी तुम्ही जर कवळवून असेल तर 20-1 मिनिटाच्या आतच तुम्ही काढून घ्यायचे आहेत. तर हा जो ब्लॉग होता तो असा होता आपला
कसा वाटला आपला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण कधी पापड करताय हे नक्की कमेंट करा बरं का. तर कशी वाटली रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा. बाय बाय.